आत्याच्या मुलीसोबत रात्री, पण सकाळी जेव्हा मला समजलं की माझ्याजवळ आत्याची मुलगी नव्हती, मी आत्याची मुलगी समजून दुसऱ्या कोणासोबत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझ्या आत्याची मुलगी जणू एखाद्या अभिनेत्रीला पण फेकं पाडेल अशी दिसायची. तिचं नाव तनुश्री. तिला सर्वजण तनू बोलायचे. तिला तर खूप सारे स्वप्नातील राजकुमारी समजून बसले होते आणि मी सुद्धा तिच्यावर पूर्णपणे फिदा झालो होतो. जेव्हा पण मी कधी आत्याकडे जात होतो तेव्हा 10-10 दिवस तिथेच राहत होतो. आत्याची मुलगी जवळ आली की मनात जणू धडधड वाटत असे. एक दिवस तर मी तिला सांगितले, तनू, मला तुझ्यावर प्रेम झाला आहे. तर ती म्हणाली, तू असला विचार कधी स्वप्नातही करू नकोस. तनू तर मला भाव देत नव्हती, पण मी तिच्या मागे लागलो होतो. आत्या मला चांगलं समजायची की मी खूप चांगला मुलगा आहे, पण तनू तर मला वेगळंच समजत होती. आत्याच्या घरी एक कामवाली बाई होती. ती घरातील सर्व कामे करायची. तनू तर घरामध्ये एक काम पण करायची नाही. आत्याचा नवरा चांगल्या नोकरीवर होता. तनूचे स्वप्न डॉक्टर बनायचे होते आणि ती पूर्णपणे फक्त तिकडेच लक्ष द्यायची. मी तिच्या मागे लागलो होतो. तिला तर किती वेळा बोलून बसलो होतो की मला प्रेम झाले तुझ्यावर. तर ती म्हणायची, असल्या फालतू गोष्टीसाठी वेळ नाही माझ्याकडे. तनू माझ्याकडे कधीही जाणून बुजून दुर्लक्ष करायची. मी तर ठाम होतो की काही झाले तरी तनूला मनवायचे प्रेमासाठी. एकदा तर असं काही झालं होतं की रात्री मी जेव्हा झोपेतून उठून बाहेर आलो होतो, मला तनूच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला होता. बेडवर तनू झोपलेली असेल असं वाटत होतं. मी हळूच रूममध्ये गेलो आणि लाईट बंद केली. तनू शेजारी मी बेडवर. मी रात्रभर तिथेच होतो आणि नंतर जे काही. सकाळी मी लवकर बाहेर आलो आणि मला वाटलं की तनू सोबत रात्री जे काही, त्यात तनूचा तर नकार नव्हता. मग तनू आता माझ्या प्रेमाला होकार देणार. सकाळी मला तनू दिसली होती. ती बाहेरून येत होती. मला वाटलं की ती बाहेर गेली असेल काही कामासाठी. मी तिच्याकडे बघून एक स्मित हास्य दिलं, पण तिची तर काहीच प्रतिक्रिया नव्हती. तिचं रोजप्रमाणे माझ्याकडे दुर्लक्ष होतं. मी आता तिला सांगणार होतो की रात्री जे घडलं ते. मी तिच्याकडे गेलो आणि तिला म्हणालो, तनू, रात्रीचं काही आठवतं का? तनू म्हणाली, रात्रीचं काय? मी तर मैत्रिणीच्या घरी होते काल रात्री. मी तिला म्हणालो, मग तुझ्या रूम मध्ये कोण होतं? तनूने सांगितले की तिच्या रूम मध्ये कामवाली बाई होती. मला तर असं झालं होतं की नंतर तनूला सर्व काही समजलं होतं आणि ती मला म्हणाली, आता यानंतर तू कधीच आमच्या घरी आला नाही पाहिजे. त्यानंतर मी कधीच आत्याच्या घरी गेलो नाही, कारण मी तिथे खूप मोठी चूक केली होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.